हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर गाईज, काल रात्री मी खरं तर एडिट वगैरे व्लॉग आपला एडिट करत होतो आणि एडिट करता करताच बेडरूममध्ये झोपलो. आणि मला माहिती नाही, रात्री 3:30 वाजता मला जाग आली. पहिली मला खूप झोप येत होती म्हणून मी झोपलो अचानक. असा एडिट वगैरे करताना माझा फोन लिटरली हातातून खाली पडत होता, म्हणजे बेडवर पडत होता, एवढी झोप येत होती. आणि त्याच्यानंतर मग काय सीन झाला की 3:25ला पहाटे मला आहे ना, म्हणजे अशी अचानक जाग आली आणि मी जागाच होतो त्याच्यानंतर. आणि नंतर दीदी अचानक आली उठून बेडरूममध्ये. दीदी मला बोलते की अरे हर्ष, इकडे कशाला झोपला, हॉलमध्ये झोप. आणि आम्ही रोज हॉलमध्ये झोपतो. म्हटलं ठीक आहे. हॉलमध्ये जाऊन झोपलो, तिकडे पण मला झोप लागली नाही. आणि पहाटे कुठे मी 5 वाजता झोपलो, त्यानंतर उठलो पण किती 8 वाजता सकाळी. हां, म्हणजे आज तर माझ्या दिवसाची म्हणजे जी सुरुवात आहे ती थोडीशी माझ्यासाठी वाईटच एकदम, म्हणजे एकदम अशी नॉर्मल बोरिंगच झाली एकदम. असं मला वाटतं यार झोप पण झाली नाही, हे ते वगैरे. त्याच्या पुढे मग मी विचार केला की आज काहीतरी आपण होम वर्कआउट वगैरे करू, एक्सरसाइज वगैरे थोड्याफार करू. बघितलं तर आज संडे, आज रेस्ट डे. त्यानंतर मी म्हटलं आता करू काय. फोन चार्जला होता माझा. त्यानंतर काजू वगैरे पण कालच काढून आणले होते मी. तर म्हटलं आज डायरेक्ट एवढे लागले तर नसणार, तरी पण असंच बाहेर पडलो वगैरे, जाऊन वगैरे आलो. तोपर्यंत फोन चार्ज झाला माझा. त्यानंतर मला वाटत होतं की आजचा पूर्ण दिवस बोरिंग जाणार आहे. पण त्यानंतर असा एक सीन झाला की आमच्या घरात कोणतरी म्हणजे माझा एक मित्र आला, कोणतरी नाही वगैरे, माझा एक मित्र आला. आणि त्यांनी आमच्यासाठी काहीतरी अशा गोष्टी दिल्यात ज्या बघून माझा पूर्ण दिवसच बनला आहे. तुम्हाला मी ते दाखवतो. आणि लिटरली आम्ही गावी आल्यापासून त्या गोष्टीची वाट बघत होतो आणि ती शेवटी भेटली. ही बघा, एकदम हापूस आंबे, ते असे नॉर्मल नाहीत. आणि आम्ही गावी आल्यापासून म्हणतच होतो की ह्या वर्षी आंबे भेटले पाहिजे वगैरे. आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, काल भेटले होते, पण ते रायत्याचे आंबे भेटले होते. ते असे खायचे नव्हते आणि ते हापूसवाले नव्हते. म्हणजे ते असं काहीतरी पायरी मँगो असं काहीतरी बोलतात त्याला, म्हणजे पायरी आंबा बोलतात असं काहीतरी. असं ते फक्त रायत्यासाठी तसं नॉर्मल तुम्ही चोकून वगैरे खाऊ शकता ते. बट हे ते पूर्ण ओरिजिनल हापूस आंबे, ते आम्हाला आज भेटले. हां, आता त्यानंतर सीन असा झाला की ना, मी सकाळी उठल्यानंतर मी प्रोडक्टिव्ह काहीतरी केलं. ते म्हणजे पहिल्यांदा मी स्वतः कंटेंट काहीतरी लिहिला. म्हणजे ह्याच्या आधी मी जेव्हा पण रील्स वगैरे बनवले ते नॉर्मल लो एफर्टवाले बनवलेत. आणि मोस्ट ऑफ दी जे बनवलेत, आता मी लास्ट टाईम जी अपलोड केली होती ती टाकीच्या खाली आंघोळ करताना वगैरे, ते नॉर्मल होते. म्हणजे त्याच्यामध्ये स्क्रिप्टिंग वगैरेची काही गरज नव्हती. फक्त त्यामध्ये कसं कॅमेरा अँगल वगैरे त्याचं फक्त थोडंफार जरा हे पाहिजे असतं. तर ते माझ्यासाठी एकदम इझी आहे. म्हणजे थोडंफार इझी, मला आयडिया आहे त्याच्याबद्दल. पण स्क्रिप्टिंगचे व्हिडिओज वगैरे मी आज स्वतः पहिला एक टॉपिक शोधला, त्यानंतर मी त्याच्यावर स्क्रिप्ट बनवल्या. आणि 3 स्क्रिप्ट माझ्या पहिल्याच ठरलेल्या. म्हणजे लिहिता म्हणजे जेव्हा मी बुक ओपन केलं तर मी 3 स्क्रिप्ट मला पटकन आठवल्या. म्हणजे 3 टॉपिक मला पटकन आठवले. मी त्याच्यावर स्क्रिप्ट लिहिल्या. तिसरी स्क्रिप्ट झाल्यावर मला चौथी एक टायटल म्हणजे एक टॉपिक आठवला अचानक. तर मी तो पण लिहिला. त्याच्यावर पण मी स्क्रिप्ट वगैरे लिहिली. तर त्या 4ही रील शूट करायच्यात. आज केले असता, पण आज अजून झालं असं की इकडे लाईट गेली आहे सकाळी. आता 10:30 होऊन गेलेत, लाईट गेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दीदी पण बाहेर गेली, मार्केटला गेली. तर म्हटलं आता शूट वगैरे करायला कोण नाही, तरी पण आपण बघू. आणि कालच्या ब्लॉगमध्ये मी बोललो होतो की आपल्याला एका स्कूटरचं शूट करायचं आहे. म्हणजे माझ्या मित्राची स्कूटर आहे त्याचा. पण तो काल बिझी होता. आता बघू, आज जर तो भेटला तर त्याच्या स्कूटरचं पण आपण शूट करू. मग ते लवकरात लवकर एडिट करू. आणि कामं खूप आहेत यार, मी पूर्ण टू डू लिस्ट बनवून ठेवले. पण मला जास्तीत जास्त सगळ्यात मोठा इश्यू येतो तो म्हणजे रेंजचा. रेंज शोधण्यासाठी मी काल इकडनं रेल्वे स्टेशनला गेलो. तिकडे पण इश्यू येत होते यार मला. म्हणजे माझा मी जी रील बनवली होती ती यूट्यूबवर अपलोड होत नव्हती शॉर्ट्समध्ये. तर रेंजचे इश्यू मला खूप येत आहेत. बाकी इकडे वेदर पण एकदम पावसाचं झालं आहे बघा. आणि लाईट पण त्यात परत गेली आहे. गरम तर एवढं होतं ना, टी शर्ट एकदम ओलं झालं आहे माझं. बघू आता व्लॉगला स्टार्ट करूया. आता आपण किती 10:30 वाजता आपण आता व्लॉगला स्टार्ट करतो आहे. आणि बघूया व्लॉगमध्ये इंटरेस्टिंग काय घडतं आहे. आता सकाळी तर एक गोष्ट इंटरेस्टिंग झाली आहे, त्याच्या पुढे पण अजून आपण काहीतरी कंटेंट शोधायला ट्राय करू. आता लाईट गेली म्हणून फ्रीजमध्ये नाही ठेवत आहे, पण तरी पण मी इकडे जागेवर पूर्ण सेट केलेत, कारण त्यांना हवा वगैरे लागली पाहिजे म्हणून. सो गाईज, मी आता आंघोळ वगैरे करून आलो आहे आणि आज हेअर वॉश पण केले. आत्ता लास्ट टाईम केलं होतं, म्हणजे 2-3 दिवसाआधी केलं होतं. बट तरी पण आहे ना, मला काल एकदम असं वेगळंच वाटायला लागलं जरा.
मी म्हटलं आज एक हेअर वॉश आपण करू. आणि आता 12 वाजायला आलेत आता, तरी पण अजून लाईट आली नाही आहे. आणि इतकं गरम होतं आहे ना घरात, आणि लिटरली मी टाईमपास पण नाही माझ्याकडे काय, फोन पण यूज नाही करू शकत कारण लाईट कधी येणार आहे काय माहिती नाही. म्हणजे इकडे मोस्ट ऑफ द जास्तीत जास्त टाईमपर्यंत संध्याकाळपर्यंत लाईट जाते. म्हणजे असं सोमवार आहे ना आज, सोमवार नाही सॉरी, आज संडे आहे, पण सोमवार वगैरे ना तेव्हा सकाळी लाईट जाते आणि डायरेक्ट संध्याकाळी 5च्या नंतर येते. मग तसं काय असेल तर आपल्याला काय माहिती पण नाही, मग मी पण काय फोन वगैरे जास्त यूज करत नाही. आणि आता देवपूजा वगैरे केली, आंघोळ वगैरे करून झाली, देवपूजा वगैरे केली, ते सगळं मोबाईलच्या टॉर्चवर केलं. आणि आता इकडे नाश्ता करतो आहे, चपाती आहे आणि चवळीची भाजी आहे. तर हे खातो आता पहिलं, नंतर मग मला खूप काही काही सांगायचं आहे तुम्हाला, तर ते सगळं नंतर सांगतो मी ब्लॉगमध्ये. गाईज आता 12:20 झालेत आणि आत्ता लाईट आली ही बघा. तो गाईज आता दुपारचे 2 वाजता आहेत आणि आम्ही जेवायला बसलो आहे. आणि सकाळी तुम्हाला दाखवलं होतं जसं की ब्लॉगमध्ये आंबे आज भेटलेत म्हणून, तर आज जेवणामध्ये आंबे आहेत आमच्या. तर आता जेवूया वगैरे, त्यानंतर मग एक संध्याकाळी व्हिडिओ शूट करायचा आपल्याला. तो जर आला तर ठीक आहे, मग तेव्हाच करू, नाहीतर मग आज पण कॅन्सलच होणार व्हिडिओ शूट करायचा. सो गाईज मी आता व्हिडिओ एडिट करत होतो आणि तो व्हिडिओ इतका मस्त झाला ना, म्हणजे लिटरली माझा तो पहिला असा व्हिडिओ ज्याच्यावर मी इतके एफर्ट्स टाकलेत. तर तो व्हिडिओ मी इंस्टाग्रामवर HTFX.53 या इंस्टाग्राम पेजवर, म्हणजे माझा इंस्टाग्राम पेज येतो त्याच्यावर मी अपलोड करणार आहे. तर तुम्ही तो नक्कीच जाऊन व्हिडिओ बघा, तुम्हाला आवडेल. KTM ड्यूकचा आहे तो बघू. आता मी चाललो आहे रेल्वे स्टेशनवर, 2 व्हिडिओ खरं तर मी एडिट केलेत. तुम्ही आता तिकडे चालू आहे, तिकडे जर मी 6 वाजेपर्यंत तर रिटर्न निघेन, तोपर्यंत तो व्हिडिओ अपलोड झाला तर ठीक, नाही तर मग तुम्हाला नंतर काहीतरी बघायला भेटेल. म्हणजे माझे अर्ध्याहून जास्त व्हिडिओ तर त्याच म्हणजे मुंबईला वायफायवर अपलोड करायचे म्हणूनच राहून गेलेत. तर बघू आपण इकडे होतो आहे का तो व्हिडिओ अपलोड. आज आपण लवकरच निघालो तसे पण. इकडे पोहोचलो आहे, त्याचं रिझन असं आहे की मला एक माझा मित्र भेटला होता आणि तो जात होता इकडे मार्केटला, कुडाळ मार्केटला. लास्ट टाईम जिथे आपण गेलो होतो तिथे. तर तो बोलायला लागला की चल मी सोडतो तुला, कुठे जायचं आहे. म्हटलं स्टेशनवर चाललो आहे, ब्लॉग नाही सॉरी रील्स वगैरे अपलोड करायचे होते म्हणून. तो बोलला ओके ठीक आहे. मग आता आलो वगैरे मी, आणि इकडे पूर्ण स्टेशन खाली, म्हणजे स्टेशनच्या त्या साईडलाच जास्तीत म्हणजे पॅसेंजर ट्रेन वगैरे थांबतात. ह्या साईडला वगैरे खूप कमीच थांबतात. आता जे कोण पॅसेंजर वगैरे असेल ते सगळे त्या साईडला असतात. तिकडे गर्दी आता नसणार ह्या टाईमला, कारण ह्या सीझनला लोक गावी येतात, गावचे लोक मुंबईला येतात, खरं तर मुंबईचे लोक गावी येतात म्हणून. आणि आता इकडे ही लगेजवाली ट्रेन लागली, म्हणजेच मालगाडी लागली. आणि मी इथे मस्त बसलो आता सगळी इकडे ब्लॉग तर नाही अपलोड करू शकत कारण तेवढा आपल्याकडे डाटा नाही आहे, पण रील्स वगैरे आपण अपलोड करू. आणि त्याच्यानंतर आज मी एक चांगली रील अपलोड करणार आहे, त्याच्यात तुम्हाला खरंच खूप मजा येणार आहे. ती रील पण तुम्ही बघा. तर लवकरात लवकर आपण आपलं रीलचं काम करून घेऊ. सो गाईज मी आता आपली रील अपलोड केली, ती संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला भेटेल आपल्या HTFX.53 या इंस्टाग्राम पेजवर. आणि व्लॉग्स वगैरे काहीच अपलोड करू शकत नाही, शॉर्ट्स पण अपलोड करू शकत नाही. त्या गोष्टीचं मला वाईट वाटतं एकदम, कारण कन्सिस्टन्सी आपली पूर्णपणे तुटलेली आहे. पण ठीक आहे, आपण आपल्याकडनं जेवढं आपण केलं तर नाही होत त्याला आपण काहीच करू शकत नाही. सो मी आता घरी आलो आहे, तर आता हा व्लॉग मी इथे सेंड करतो. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला तर या व्लॉगला लाईक शेअर कॉमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेडी राहा आपल्या नेक्स्ट व्लॉगसाठी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.